राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्ताबाबत आपलं वेगळं मत मांडलं आहे। राम मंदिर सोहळा 22 जानेवारी नव्हे तर रामनवमी या दिवशी व्हायला हवा होता। जयंत पाटील अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगत असल्याचं चित्र आहे। राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे। अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्तावरून टोला लगावलाय। रामनवमीच्या दिवशी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली असती तर हा सोहळा आणखी रंगतदार झाला असता, पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जात आहे का असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केलाय। जयंत पाटील यांच्या हस्ते आज इस्लामपूर येथील राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील श्रीराम मंदिरात कलश पूजन करण्यात आलं। यावेळी बोलताना जयंत पाटील राम मंदिराबाबत आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली। अयोध्येतील राम मंदिर न्यासानं उभं केलं आहे। देशातील सर्वांनी यासाठी देणगी दिली आहे, त्यामुळे कोणी एकाची त्यावर मालकी असू शकत नाही। मंदिर उभारले जात आहे याला जास्त महत्त्व आहे असा टोला पाटील यांनी भाजपला लगावला। राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून वाद रंगत असताना मी अयोध्येत दर्शनासाठी आता जाणार नाही, कारण तिथे जास्त गर्दी असणार आहे। गर्दी कमी असेल तेव्हा मी नक्की जाणार असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय। देशातील भाविक रामासाठी एकत्र आला आहे। मंदिराचे उद्घाटन झाल्यावर लोक आपापल्या कामाला लागतील, याचा राजकीय फायदा कोणाला होईल असं मला वाटत नाही, कारण सगळ्यांची राजकीय भूमिका वेगळी आहे असंही जयंत पाटील म्हणाले। दरम्यान राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा रामनवमीला हवा असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्यानंतर याबाबत भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं रामनवमीच्या दिवशी ज्या दिवशी रामाचा जन्म झाला असं आपण मानतो, त्या दिवशी जर त्याचं प्राणप्रतिष्ठा झाली असती, प्रतिष्ठापना झाली असती तर त्याला प्रचंड मोठं स्वरूप निर्माण झालं असतं। पण लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळं कदाचित हे आधी घेतलेलं दिसतंय। त्याच्यात विशिष्ट हेतूही असण्याची शक्यता आहे, मी नाकारत नाही, पण ही न्यासाची जबाबदारी आहे आणि राम मंदिराचं काम अजून पूर्ण व्हायचं आहे आणि न्यासाने हे ठरवलं पाहिजे, तर न्यासाने हा निर्णय घेतला असेल की आपल्याला हे आधी करायचं आहे। आता ज्यामुळं ते करतायत त्यात आपण सहभागी व्हायला, त्याच्यात वाद घालण्यात मला काही फार स्वारस्य वाटत नाही। राम मंदिराची उभारणी, रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते, याच्यात सगळ्या रामभक्तांचा आनंद आहे। आणि उत्तर भारतामध्ये, मध्य प्रदेश, उत्तर भारतामध्ये मी बघितलं आहे की रामाबद्दल एक विशेष अशी आपुलकी आहे। याचा अर्थ त्यांनी आपले विचार सोडलेत असा गैरसमज आणि आभास निर्माण जरी झाला तरी मला वाटत नाही की त्यात फार तथ्य आहे। राम हा सर्वांचा आहे आणि सर्व ज्यांची रामावर श्रद्धा असते आहे ते सर्व भाविक त्या कार्यक्रमाकडे बघताना रामाचं अयोध्येत मंदिर निर्माण होतं आहे आणि त्या ठिकाणी राममूर्तीमध्ये प्रतिष्ठापना होते, राममूर्तीची प्रतिष्ठापना होते, याच्याने सर्वांनाच आनंद असणं स्वाभाविक आहे। पण या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून थोडासा सुरुवातीपासूनच वाद आहे, याकडे तुम्ही कसं बघताय? ठीक आहे, हे कार्यपद्धतीबद्दल वाद असू शकतो, पण मूळ देव राम आहे, रामासाठी हे सर्व काही होतं आहे आणि त्यामुळं त्या बाबतीत मतमतांतरं असू शकतात, पण अयोध्येत राम मंदिरात रामाची प्रतिष्ठापना होते हे आपल्याला त्याचा आनंद, समाधान हे आहेच सर्वांना। आता तिथं ज्यांनी कार्यक्रम घेतला आहे त्यांनी काही त्यांच्या कार्यपद्धतीत काही त्रुटी राहिल्या असतील तर तो त्याचा वेगळा विचार होऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, इस्लामपूर।